नेल्याची मात्रे दातांना मी रिक्वेस्ट करेंगे आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच दिवस सागरला 6 बॉल 22 धावा बॉलिंग करत असताना 1 ओव्हर 7 रन 1 विकेट पॉवर प्लेची दुसरी ओव्हर जी होती त्यामध्ये 1 विकेट सागर पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर अजितदादा पाटील यांना मी इन्व्हाइट करण्यात यायचा आपला सन्मान केला जाईल. अजितदादा पाटील यायचं. अजितदादा मॅच ऑन करा मॅच सुरू करूया पंच आपण. त्यानंतर शेवटचा अजून एक सन्मान प्रकाशजी पाटील. प्रकाशजी पाटील त्यांना मी इन्व्हाइट करतो. याचा प्रकाश दादा आपला सन्मान आमचा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल आणि शुभ सन्मान होत राहतील. करूयात मॅच कडे आणि सामन्याला करूयात सुरुवात. एका बाजूला सोनू मोनू 11 वाकलन आणि ध्रुवी मानवी 11 वाडेकर या दोन संघांमध्ये मॅच सुरू होती आणि कॉम्बॉक्स मध्ये ऐकवत आवाज पुन्हा एकदा आपण पेन रायगडचा अक्षय पाटील सरांना. याबल्ला स्वीट हिटचा फटका इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका देखना फटका. याबल्ला फलंदाज असणारा जीत भोईर ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये एक बहुमान पटकावला. एक भारत ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटमध्ये आहे तो असा पाहतोय जीत भोईर. मात्र पहिल्या चेंडूवर स्वीट हिट भारत इथे पडतो. धावसंख्या आपल्या एकवटतोय. 4 धावसंख्या एकवटल्या गेल्या आता आणि एकंदरीत 5 धावसंख्या धावफलकावर आहेत. डोचा इशारा पंचांकडून येतोय. फ्री हिट असणारा उघडा डोळे बघा नीट या चेंडूवर आहे. फ्री हिट चौकार देखील मिळतोय. म्हणजे नशिबाचा चौकार आणि नशिबाचा टोटल पंजा आपण पाहतोय. 5 धावसंख्या मात्र एकवटल्या जातील धावफलकावर. एकंदरीत धावा आता 10 दिसतील. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर 10 आणि धावफलकावर धावा देखील 10. ध्रुवी मानवी वाडेघर विपक्ष सोनू मोनू वाकलन दोन संघामध्ये रणधुमाळी वॉर रणकंद इथे पाहतोय. पद्धताली त्याचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र गेलाय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असताना इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे कपिल पाटील. जलद गतीचा गोलंदाज हाय आर्म ऍक्शनने गोलंदाजी करतोय. अगदी रिलीजिंग पॉइंट देखील टॉप ऑफ द ऑर्डर आपण पाहतोय. भरून चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि उचली देखील तेवढ्या पद्धतीचे मिळतोय. कारण देयष्टी आपण पाहतोय. उंच खुरा हाफ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना या बल्ला मात्र जीत भोईर याचा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. दे धक्का जीत भोईर याच्या बॅट मधून आलाय. या पहिल्या सत्रातील एकदम मोठा षटकार. बनवावं लागतं. तशा पद्धतीचा स्टान्स पकडावा लागतो. पोझिशन मध्ये यावं लागतं. बॉडी वेट खूप मॅटर करतं आणि आपण ज्यावेळेला पोझिशन चांगल्या पोझिशन मध्ये येत आहे त्यावेळेला अशा चांगल्या फटकेबाजी आपण नक्कीच फलंदाजाच्या बॅटमध्ये सातत्याने पाहत असतो. यावेळेला फेकून दिलेला फटका 16 धावसंख्येवर पहिलं आपण षटक पाहतोय. अप्रतिम बेभान होऊन फटकेबाजी करतोय. टोळे जंग फटकेबाजी जीत भोईर करतोय. पुन्हा एकदा स्वीट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. या बेलेला बेधडक दे धडक फलंदाज मात्र फलंदाजी करतोय. कडक 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 शॉट खेळून काढतोय. अशा पद्धतीचं वादळ ज्या वादळाचं नाव आहे जीत भोईर. गरजलाय रंगात आलाय ढंगात आलाय. पहिलं षटक मात्र मागणं ठरलंय. तब्बल 22 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके. एक डिप्ड विकेटच्या भरून दुसरा डिबेक स्टकवरच्या भरून आणि स्वीट हिटचा हा चौकार. अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावर बळावली जाईल. धावसंख्या धावफलकावर 22. जीत भोईर काय कमालीची फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं गत वर्षामध्ये वर्षानुवर्ष जो क्रिकेट खेळत आलाय
आज देखील त्याच ढंगामध्ये त्या रंगामध्ये जित भोईर क्रिकेट खेळतोय. वाकलन गावाचं नाव खऱ्या अर्थानं मोठं केलंय. वाकलन गाव हे खरं तर जित भोईर याच्या नावाने देखील ओळखलं जातोय. सोनू मोनू वाकलन संघ, दुसऱ्या बाजूला ध्रुवी मानवी 11 वाडेघर संघ. गोलंदाजी बारकोट गोलंदाज असणार आहे. उंच खुरा हा गोलंदाज अतुल भोईर, जलद गतीचा गोलंदाज. बघाशीन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजाला आपण पाहिलं. आता मात्र या बेलेला गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन द राईज फटका आहे. 9चा इशारा आलाय पंचांकडून. बीमर आहे डेंजर झोन मध्ये चेंडू टाकतोय, डेंजर हाईटला चेंडू टाकतोय. इथून मात्र पंचांचा इशारा. फ्री हिट, उघडा डोले बघा नीट या चेंडूवरती आहे. फ्री हिटचा फायदा कितपत घेतला जाईल, कारण जित भोईर सारखं वादळ मैदानावर गाजतोय. कल्याण डोंबिवली या मध्ये आज चर्चा मात्र एकाच नावाची आहे, जित भोईर या नावाची पाहतोय. राईट नंबर द विकेट गोलंदाजी करेल. लोबर फुलतो असा चेंडू ऑन द राईज फटका चढवलाय. या बेलला डीप मिड विकेट क्षेत्र निवडलं गेलं. या बेलेला थांबायचं नाव नाही. चेंडू सरळ जातोय, आउट ऑफ द पार्क आत येतोय. मोठा, उंची जास्त आणि लांबी देखील तेवढीच जास्त. हा येतोय षटकार. आलाय ढंगात आलाय. टीट फॉर टॅड. जसा गोलंदाज प्रश्न विचारतोय तशी उत्तर देखील जित भोईर आपल्या बॅट मध्ये दाखवतोय. का मला वाकळण गावचा स्टार खेळाडू म्हटलं जातं. प्रत्यक्षात किन प्रमाणम, प्रत्यक्षाला प्रमाणाची आवश्यकता नसतोय, ते प्रत्यक्षात जित भोईर सिद्ध करतोय. या बल्ला मात्र पुन्हा एकदा बीमरचा कॉल येतोय पंचांकडून. 9चा इशारा येतोय. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाईल. मायकल होल्डिंग आणि 13 वर्षाच्या करिअर मध्ये एकही नो टाकला नाही, पण इथे मात्र एका षटकामध्ये 2 नो चेंडू आपण पाहिलं. फ्री हिट आहे. संधी घेतली जाईल का, कारण स्ट्राईक इनला आता फलंदाज असणार आहे ऋषी भोईर. ही भोईर जोडी मात्र मैदान मारतोय. बऱ्याच वर्षापासून आज हे नाव चर्चेत आहे. कल्याण डोंबिवली असेल, महाराष्ट्रामध्ये देखील हे नाव गाजतोय. एका बाजूला ऋषी भोईर, दुसऱ्या बाजूला रणमशीन जित भोईर. वादळ घोंगावलंय. जित भोईर याच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार पाहिलेत. ज्या पद्धतीने आत्मविश्वास वाढलाय, आत्मविश्वास उंचावलाय, त्या आत्मविश्वासाने खेळ देखील त्याच पद्धतीने केला जातोय. लोकांनी जसा सन्मान दिलाय आणि त्या सन्मानाला साजेसा खेळ देखील हा जित भोईर करतोय. वाकळण गावचा स्टार खेळाडू, हा टेनिस क्रिकेटचा बादशाह, बेताज बादशाह आपण म्हणूया. या खेळाडूला बेभान होऊन टोळे जंग फटकेबाजी करतोय. धाव फळक उंचावलं जाईल, वाढलं जाईल. 32 आकड्यावरती बिनबाद 32 धावा. इथे प्रेशराइज आहे. प्रेशर म्हटलं होतं. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा इंटरव्ह्यू होता, मुलाखत होती. त्याने म्हटलं होतं की आपण जेवढा चुका कराल तेवढा प्रेशर, जेवढा प्रेशर तेवढ्या चुका, जेवढ्या चुका तेवढ्या मॅच पासून लांब. या बिलाल लेग्रांचा फटका, टोळे जंग फटकेबाजी चालू आहे. तिथे क्षेत्ररक्षकाला संधी आहे, मात्र संधी गमावली. असाध्य ते साध्य, सायस त्याचं कारण अभ्यास. तुकाराम महाराज म्हणतात चुका होतील जीवनात, पण त्या सुधाराव्या लागतील. त्याच्यासाठी अभ्यास हा महत्वाचा आहे. इथून मात्र जीवन दान दिलं झालं. अगदी आपण हिंदीमध्ये मी म्हणतो की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देते. तर जो काही संधी मिळाली, कॅच पकडा, टेक द कॅच अँड विन द मॅच असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. थोडा मात्र इथे दडपणाखाली गोलंदाज आहे. खोलबेट टप्प्याचा चेंडू यावेळेला अनऑर्थोडॉक्स फटका इथे पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 23वा नियम आणि 23व्या नियम अंतर्गत एक धावसंख्या धाव फळकावरती अलगदपणे वाढ होते. धाव फळक पोहोचते 35 आकडा 35. चेक केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत पाटील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहतोय बॉडीला त्या पद्धतीने फ्लो दिला होता, टच दिला होता, पण इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक करावा लागेल. प्रशांत नामामध्ये प्रशांत आहे. समोरच्याला शांत ठेवेल की प्रशांतवर हवी होतील दोन्ही फलंदाज, कारण इथून मात्र मोमेंटम शिफ्ट झालाय वाकलन संघाच्या बाजूनं. नाव आहे सोनू मोनू वाकलन संघ मैदानावर आहे. इथे मात्र ऑन द राईज नोचा इशारा आलाय. इथून मात्र चार्ज घेतलंय फलंदाजानं. बेभान होऊन टोले जंग फटकेबाजी केली जातोय. यावेळेला रंगात येतोय, ढंगात येतोय. प्रतिस्पर्धी संघाचे रंग फिके करतोय. हे नाव तरी आठवणार आहे, आज मात्र गाजवतोय. मैदान नाव आहे जित भोईर. नावामध्ये जित आहे,
पण ते जीत मिळवण्याचा प्रयत्न नक्की करतोय. समर्पण आहे क्रिकेट प्रती. परिभाषा नक्कीच या खेळाडूला माहिती आहे. जीत भोईर रंगात आलाय, ढंगात आलाय. कौतुक करेल जीत भोईर या फलंदाजाचं, ज्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी करतोय. प्रशांत यावेळेला मोठा फटका, बॅटचा मात्र लिडिंग एज लागलाय. तिथे मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला संधी होती, पण मात्र फ्री हिट आहे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. उघडा डोले बघा, नीट बघाशीन म्हटलं, कारण ह्या चेंडूवर फ्री हिट होता आणि फ्री हिट मध्ये वाचला गेला. जीत भोईर काय आक्रमक खेळ करतोय. आतापर्यंतच्या खेळीमध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराच्या आतिषबाजी प्रेक्षकांची मनं मात्र जिंकले. प्रेक्षकांनो, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या जीत भोईर साठी. खऱ्या अर्थानं वाकळण नाही तर आपल्या कंडला डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचं नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठं करतोय ना, तो जीत भोईर मैदानावर आहे. त्याच्या समवेत ऋषी भोईर. यावेळी अडब्या बॅटनं मात्र खेचून मारलाय ऑफ साईडच्या बाहेरून. असं वाटलं की एखाद्याने मारावी एखाद्याच्या कानफाटात, तसे मात्र बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला. मिडल ऑफ द बॅट ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. 47 ऑन बोर्ड धावसंख्या. 47 धावसंख्या धाव फळकावरती आहे. धाव फळक मात्र झपाट्यानं वाढतोय. बेशुट फटकेबाजी चालू आहे, बेधुंद फटकेबाजी चालू आहे, टोळे जंग फटकेबाजी चालू आहे. जीत भोईर आणि ऋषी भोईर नावाचं वादळ घोंगावलंय प्रतिस्पर्धी संघावरती. ध्रुवी मानवी 11 वाडेगर संघाच्या कर्णधाराला मात्र इथून अधिकचा विचार करावा लागेल. प्लॅनिंग ए मात्र इथं अपयशी झाले. प्लॅनिंग बी एक्झिक्यूट करावी लागेल. जीवनामध्ये प्लॅनिंग ए आणि प्लॅनिंग बी ही महत्वाची असते, तशीच क्रिकेटमध्ये देखील प्लॅनिंग ए आणि प्लॅनिंग बी मध्ये आता खेळ होणार आहे. कारण सुरुवातीचे 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक इथे मात्र तुटून इथे मात्र धावांची लयलूट केली गेली या दोन्ही फलंदाजांना. तिथून मात्र प्लॅन बी एक्झिक्यूट करावा लागेल. या बेलेला मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पायावर चेंडू आदळलाय, खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहिलाय. लेग बाईटचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 23वा नियम आणि या नियमांतर्गत एक धावसंख्या अर्जित केली जाईल. धाव फलकामध्ये वैयक्तिक धावसंख्या मात्र ही अर्जित केली जाणार नाही. अगदी जबरदस्त गोलंदाजी मार्कर गोलंदाज कपिल पाटील ज्याने पहिलं षटक हाताळलं, 16 धावा दिल्या आणि तिथून मात्र कपिल पाटील नॅचरल स्विंग आहे, डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पायामध्ये टाकलेला चेंडू फ्लिक केलाय जस्ट डीप मिड विकेटच्या दिशेने. इथे मात्र टोळवलाय. एक धावसंख्या अर्जित केली, दुसरी धावसंख्या देखील आरामात पूर्ण करतोय. 50 धावसंख्या. एकदा अप्रतिम धावसंख्येचा इथे मात्र डोंगर उभारलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 50 धावा म्हणजे अगदीच कौतुकाच्या पात्र खेळ करतोय तो वाकळण संघ. सोनू मोनू वाकळण संघ. त्याच्या बाजूला आपण पाहिला ध्रुवी मानवी वाडेगर संघ. हा मात्र सुटकेचा श्वास सोडला, जणू काही कैद केले होते या वाडगेरच्या आपण पाहतोय गोलंदाजांना आणि या कैदेतून सुटका झाली की काय असं एकंदरीत वाटतं. कारण हा चेंडू निर्धाव फेकलाय. काहीसा मात्र श्वास रोखून धरला होता, तो मात्र आता सोडला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र खोदून काढलाय. चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अगदी जमिनीला इथं मात्र गुदगुळा करत चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने असणार आहे. एक धावसंख्या अर्जित केली जाईल आणि अधिकची स्ट्राईक आता जीत भोईर याच्याकडे असणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीचा खेळ देखील आपण पाहिला. आरामात 2 धावा पूर्ण करता आल्या असत्या, पण सेन्सिबल क्रिकेट आहे. ज्याचा आज दिवस आहे, ज्याच्या बॅटला चेंडू लागतोय त्याला स्ट्राईकला ठेवणं खूप गरजेचं आहे. तो खेळ जीत भोईर दाखवेल. यावेळेला हाफ टॅकरचा चेंडू अप्रतिम. बॉल ऑफ द डे. मी तर कौतुक करेल गोलंदाजाचं. असं वाटतं टेस्ट क्रिकेट चालू आहे. टप्पा पडला, स्किट झाला चेंडू. बघा बोटानं वळण दिलं चेंडूला आणि अवे फ्रॉम द बॉडी अगदी शरीराच्या काहीसा बाजूनं चेंडू गेला. अप्रतिम. गुडले स्पॉटला चेंडूने स्पॉट केलं होतं. कपिल पाटील आता कमबॅक करतोय की काय असं वाटतोय मला तरी एकंदरीत. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी अप्रतिम. कौतुक करेल जो फलंदाज आता टच मध्ये आहे, ज्याच्या बॅटला चेंडू लागतोय आणि अशा फलंदाजाला आपण शांत ठेवताय. पण तो देखील म्हणत असेल किती वेळ मला शांत ठेवणार, मी शांत बसायला संत नाही. अगदी धावफलकावर धावा 3 षटकांच्या अखेरीस 51 धावा धावफलकावर आहेत. नो लॉस ऑफ विकेट. इथून विकेट अजूनपर्यंत मिळाली नाही. क्रिकेट आम्ही अजिबात तुम्हाला विकेट देणार नाही, तुम्ही प्रयत्न करा.
ते प्रयत्न मात्र इथे होत असताना पण प्रयत्नाला साजेसं यश मिळत नाही. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये मजळ मारली 51 धावसंख्येची. 18 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 18 चेंडूमध्ये किती धावा येतील हा प्रश्नचिन्ह मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. वाकळण संघ म्हटला की प्रेक्षकांचा आपण पाहतोय प्रचंड उदंड असा प्रतिसाद त्या संघाला आहे. कारण त्या संघाची कामगिरी देखील त्या पद्धतीची अव्वल दर्जाची कामगिरी सातत्याने या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राहिली आहे. तेवढंच कौतुक करेल वाडेकर संघाचं. ध्रुवी मानवी वाडेकर संघ थोडा आज मात्र अडचणीत सापडलाय. त्यांच्याकडे अनुभवी हा क्षेत्ररक्षक नक्की आम्ही पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने सिद्धू पाटील. या बिलेला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न बॅक ऑफ द स्टंप पकडलाय. जीत भोईरचा आज मात्र पुढचं शुभ सन्मान राहुलजी नाईक साहेब आपण देखील इथे स्वीकारायचा आहे. खरं तर आज प्रचंड प्रेम आमच्या आयोजकांवरती आपलं आहे आणि म्हणून आज इथे तुमची उपस्थिती आहे. हे स्नेह हे प्रेम सर्वांना असं मिळत नाही. कारण आयोजकांचं आपल्या प्रति प्रेम आहे आणि आपलं देखील आयोजकांच्या प्रति प्रेम आहे आणि म्हणून स्नेहाचा आणि प्रेमाचा पाहुण्यांचा गोतावळा आज आमच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी इथे पाहतोय. धन्यवाद. आज आपण इथे आलात आमच्या कार्यक्रमाची इथे शोभा वाढवली. नक्कीच आम्हाला आठवण येतोय ते आमच्या उत्सव अशोक पाटील याची. कारण खरं तर त्याला वीर मरण आलं. हा जवान आहे. भारत देशाची सेवा केली. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची सेवा केली. जो आवडतो सर्वांना तोच आवड आहे देवाला असं म्हटलं जातं. तोच आमचा उत्सव परमेश्वराला आवडला आणि आपल्यातून निघून गेला. पण त्याच्या आठवणी मात्र आमच्या या दहिवली चषकामध्ये 2026 मध्ये आम्ही सातत्याने इथे पाहतोय. खरं तर या सर्व मंडळींची आठवण येईलच. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसं आवाजामध्ये आपण करूया बदल. ओमकारजी यांचा आवाज पुढच्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. जीवनामध्ये जसा बदल तसा कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल पाहायला मिळतो. थँक्यू सो मच अक्षय पाटील सर. बोलतो पुन्हा मैदानाकडे सामना करूया सुरुवात. झाली सुरुवात इथे कॉड बिहाइंड आणि सापडला पहिल्याच बॉलवरती. जीत भोईरने केला आधी बॅटिंग मध्ये कारनामा आणि पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती अतुल भोईरला दाखवला डगआउटचा रस्ता. शून्यावरती पहिली विकेट वाडेकरला लागतो धक्का. गोल्डन डकचा शिकार बनलाय अतुल भोईर. धक्का बसला पहिला शून्यावरती वाडेकरला. जो वाडेकर संघ आपण बघतोय ध्रुवी मानवी 11 जय जलेश्वर वाडेकर या नावाने खेळतो. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण. अनेकदा याच नावाने वाकळण संघ उतरला. उमाजी पाडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्याबरोबर दुसरा संघ आपण बघतोय रुपेची नाईक यांनी हा संघ मात्र पुरस्कृत केला. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चालला होता. थर्ड मॅन उभा मिलते सिंगल एका धाब्याने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय प्रणित पाटीलचं म्हणायचं झालं तर नुकतीच झालेल्या सागाव चषक मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक ज्याला मिळाली होती तोच प्रणित खेळपट्टीवरती आलाय. 1 डाऊनचा फलंदाज आहे. नेहमीच तिसऱ्या क्रमांकावरती बहुतांश वेळा त्याला बघत आलोय. कधी कधी सलामीला येतो पण जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा मात्र तिसऱ्या नंबरवर थांबतो. इथे मात्र ड्राइव्ह केल्या बॉलला थोडा वेळ बॉल हवेमध्ये होता. किरण लॉंग ऑफ किरण मात्रे उभा आहे.
केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू सध्या केतन टेनिस बॉल मध्ये खेळताना दिसत नाहीये, कारण की त्याचं कारण ISPL सीझन 3 मध्ये पुन्हा आता चेन्नई सिंगम्स मधून त्याची बोली लागली. इनफिल्डला क्लिअर केलाय, फटका चांगला आहे, बॉल ओव्हर दी कव्हर, साला डिपेक्सला कव्हरला आणि देऊन जाईल धावाचार. तार येतोय, चौकार येतोय. सिद्धू पाटील स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, बॉल हवेमध्ये, किरण म्हात्रेच्या हातामध्ये सरळ त्याला मात्र सापडलाय. फलंदाज होतोय बाद. सिद्धू पाटीलही चाललाय आता डगआउटला. टॉप ऑर्डरचे सलामीचे दोन्ही फलंदाज आता वाडेकरचे डगआउटला. फलंदाज नीरज पाटील एंटर झाला खेळपट्टीवरती येतो. चौथ्या क्रमांकावरती दोन टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर डगआउटला आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र आता ठासळले. सिद्धूने चौकार मारला, शून्यावरती अतुल गेल्यानंतर सिद्धूने चौकार मारला पण तोही डगआउटला. इथे लांब ठेवला वाडेकर आणि वाईट बॉलच आहे. अवांतर गेली जाईल फलकावरती. 10 बॉल एकने पुढे जाईल. 8 धावा 10 फलकावरती लागत आहेत. करायचा एकूण 78 78 धावा करायचा आणि झाल्यात सध्या तरी 8च बॉल झाले एकूण 5. इथे पुन्हा एकदा बॉल ड्राव केलाय, थोडा वेळ हवेमध्ये, फिल्डर दूरवरती किरण येतोय. वाईडिश लॉंग ऑफ पासून दूरचा बल्ला पार करतो, तोपर्यंत धावा मिळत आहेत. या एकच धाव घेतली, सिंगल स्कोर बोर्ड पुढे जाईल. 10 फलकावरती एकूण आपण धावा बघतोय 9. षटक संपन्न. पहिला षटका अखेर 2 गडी बाद. 9 धावा 10 फलकावर. सो 2 धावा घेतल्या, माफ करा, 10 धावा झाल्यात, 9 नाही. पहिला षटका अखेर 10 धावा दाखल करून 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये सध्या तरी जय जलेश्वर वाडेकर संघ भल्या मोठ्या धावांचा डोंगर मात्र पार करायचं. 78 धावा चेस करायचा आणि पहिल्याच ओव्हर मध्ये टॉप ऑर्डर ढासळली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज ऋषी भोईर येतोय. दोन दिवसापूर्वी नक्कीच सिद्धी करवल्याच्या टुर्नामेंट मध्ये ऋषीने सुद्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक जिंकली होती. सुरुवात झाली दुसऱ्या ओव्हरला व्हाईट बॉलने. पंच दीपक चौधरी सरांचा शरद व्हाईट बॉलचा आणि अवांतरने स्कोरबोर्ड पुढे जाईल 11 वरती. दुहेरी अंकाने 11 स्कोरबोर्ड. ऋषी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये अजूनही गरज आहे 67 धावेंची. स्विच हिट रिव्हर्स असला पटरत्न बाहेर काढला आणि बॉल फेकून दिला स्वीपर कव्हरला. चाललाय आणि जाईल अखेर सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा येत आहेत. षटकार आणि या धावा येत आहेत 6. स्विच हिटचा फटका पॅरल स्ट्रोक होता. 6 धावा. असं वाटलं एका वेळेला चौकार आहे पण अखेर षटकार येतोय. टॅप गेला बॉल, पायातला बॉल होता, अलकातने खेळून काढलाय. सेकंडचा कॉल, दुसरी कॉन्फिडेंटली पूर्ण आणि 2 अजून धाफलक पुढे जाईल. धाफलक बघतो 19 वरती पाठलक सुरू आहे. तिथे 78चा अजूनही 59 धाव्यांची गरज आहे. बॉल जर त्या ओव्हर जातापर्यंत 2च म्हणजे 22 बॉल 59 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण की प्रणित पाटील अजूनही मैदानावरती उभा आहे.
पुन्हा एकदा अलकाने खेळू काढले, पुन्हा ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह फरका चाललाय, मिड विकेट वरला फिल्डर येतोय, काऊ कॉर्नरचा जीत कडनं मिस्टेक, बॅकअप झाला येतं, बॅकअपला फिल्डर आपण बघतोय उमेश भोईर उभा, अजून दोन पुढे झाले, 21 वर फलक, षटकार आल्यानंतर 2 दुहेरी आणि धावसंख्येच्या फलकावरती 21, 3च बॉल आहेत आतापर्यंत आणि या षटकामध्ये जवळपास 11 धावा ऋषीच्या. बॉल हवेमधून सरळ चाललाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. जो मैदानाच्या आतमध्ये झाड आलाय त्याच्या ज्या फांद्या आलेल्या आहेत त्या फांद्यांना बॉल लागतोय आणि षटकार येतोय प्रणित पाटीलच्या बॅटमधून. व्यासपीठावरती नोट करतो दत्तिवली गावचे रोशनदादा नाईक यायचं दादा व्यासपीठावरती आपलं रोशनदादा मात्रे दादांना मी नोट करतो यायचं दादा आपलं मुख्य व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गॅप मोठ्या फील्ड धावतोय अडीच लॉंग ऑफ पासून एक कव्हर आणि तोपर्यंत अजून 2 धावा. षटकार दुहेरी संयमी खेळ प्रणितकडे, कारण की त्याला माहिती आता माझ्याच खांद्यावरती जबाबदारी आहे, स्वतःला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, त्याच अनुषंगाने तो खेळतोय. एक षटकार 2 दुहेरी, पुन्हा षटकार नंतर पुन्हा दुहेरी, षटक लांबावत चाललाय ऋषी भोईर, पुन्हा स्विच गॅप मध्ये जाईल आणि फिल्डर उभा आहे, फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला उभा आहे, चांगली फिल्डिंग, बॉल अडवलाय, सिंगल मिळते, षटक झालं संपन्न दुसरं आणि धावसंख्येच्या फलकावरती 30, 2 षटका अखेर आणि आता गरज असेल 18 बॉल मध्ये 48 धावांची. मध्ये तिसरा गोलंदाज निशांत भोईर, यंदाचा अंगामध्ये ट्रम्प कार्ड वाकलन संघाचा नवीनच आहे, पण अनुभव जरी कमी असला तरी ह्या वेगाने तो गोलंदाजी करतो, लॉंग रनअपने सजवतो पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा निशांत, यंदाच्या सीझन मध्ये निशांतने आपल्या नावाची छाप सोडली आहे जीजी स्पोर्ट्स वाकड्याच्या टीम कडून. तोच निशांत अगोदरच म्हटलं होतं प्रचंड वेग आहे निशांतकडे आणि वाईड यॉर्कर सक्सेसफुली डॉट बॉल येतोय, बीट केल्या या बॉलने. प्रत्येक डॉट बॉल वाडेकर वरती दबाव टाकेल, त्या दबावावरती झुंजारावं लागेल, त्या दबावाला सोडून द्यावं लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रणित पाटील मैदानावरती अजून उभा आहे, जिथे आता 17 मध्ये 48 अजूनही गरज आहे, ती मात्र बॅटिंग करताना वाडेकर संघाला. निशांत भोईर पुढचा बॉल घेऊन येतोय, समोर पुन्हा एकदा प्रणित, उडवल्या बॉल हवेमध्ये, लॉंग ऑन वाईडीचा फिल्डर जीत, बॉल खाली आणि जीत म्हटलं तर चुकीच नाही आणि आता डगआउटला जाईल. ज्या कांद्यावरती जबाबदारी होती त्या जबाबदारीला झुंजारला, 20 धावा मगाशी जरूर केल्या पण अखेर निशांत भोईरने त्या वादळाला शांत केलंय. प्रणित पाटील चाललाय आता दबक्या पावलांनी डगआउटला, विकेट नंबर 3, धक्का तिसरा वाडेकरला. मैदानावरती ह्याच प्रशाने मात्र पिसोलेच्या विरोधामध्ये उंबरडा चषक मध्ये नक्कीच सामना जिंकवला होता. 6 बॉल 17 मेगा फायनल होती पिसोलेच्या विरुद्ध वाडेकर आणि ती मेगा फायनल असं वाटत होतं. पिसोली संघ बाजी मारतोय की काय, पण शेवट नियतीला आणि प्रशांत पाटीलला मंजूर नव्हतं आणि ते प्रशांत पाटीलचे 2 षटकार सामन्यामध्ये कलाटणी आणि विजयाचा षटकारी प्रशांतच्या बॅटमधून आला, तोच प्रशांत पुन्हा एकदा आता लो फुलटॉस बॉल, आवरचा फटका कनेक्ट झाला नाहीये, बॉल चालू एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग, उचलून बॉल फेकेल, ऑन द स्टंप ॲक्युरेट पैकी येते,
तोपर्यंत 2 धावा, 2 स्कोर बोर्ड आता पुढे जाईल 32-32 धावा. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा येतात. अगोदरच म्हटलं निशांत भोईर एक असा गोलंदाज यंदाच्या सीझन मध्ये वाकलन संघाला मिळालेला ट्रम्प कार्ड आहे आणि तशीच गोलंदाजी सध्या तो करतोय. चांगली बॉलिंग करतोय. हो दिव्या तिचा व्हेरिएशन्स एकाच ऍक्शनने लाईन लेंथ लवकरच पिकअप केली प्रशांतने आणि बॉल फेकून दिलं सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय प्रशांतचा पहिला षटकार. नांदिवली गावचे महेंद्र दादा म्हात्रे दादांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. दादा यायचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल बराच वेळ हवामध्ये होता. पॉइंटचा बिल्डर येतो चेंडूवरती आणि सिंगल डबलला कन्वर्ट करतो प्रशांत. नकार अखेर येतो त्याला आणि मिळेल फक्त सिंगलच एक न दाखवला 39 धावा. तेरा बॉल आणि अजूनही 39 धाव्यांची गरज आहे. म्हणजे चेंडून पासून आता 26 धावा जास्त आहेत. निशांत पुन्हा स्लो बॉल एकाच ऍक्शन मध्ये थर्ड बॉल येतोय. मी अगोदरच म्हटलं होतं ज्या ऍक्शनने तो बॉलिंग टाकतोय, ज्या वेगवान प्रतिकेने तो बॉलिंग टाकतोय त्याच वेगाने आणि त्याच ऍक्शनने स्लोवर बॉल टाकण्याची कळा त्याच्याकडे. ट्रम्प कार्ड नाही तर वाकळण संघाला मात्र मिळालेला एक हिरा जणू काही त्याच हिऱ्यासारखी बॉलिंग करतोय. यंदाच्या सीझन मध्ये चांगली बॉलिंग करतोय निशांत भोईर. थर्ड बॉल येतो आणि षटक झालं इथे संपन्न आणि धावा फलकावरती 3 षटका 39 गडी बाद झाले 3. आता गरज 12 मध्ये 39 ची. बारा बॉल 39 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग टाकवर झाला उमेश भोईर. उमेश आला बॉलिंग ट्रॅकवरती. 12 बॉल 39. पहिलाच बॉल प्रशांतने उडवलाय बॉल हवेमध्ये मिड विकेटला. फिल्डर तिथे उभा आहे ऋषी भोईर आणि ऋषीने टिपलाय झेल संपला. प्रशांत पाटीलचा खेळ धक्का चौथा लागतो 39 वरती टीम वाडेकरला. थँक्यू डिझाय. नवीन फलंदाज सर्वेश पाटील. 11 बॉल 39 अजूनही हव्यात. टीम ध्रुवी मानवी 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला आणि आता सामना दुरावतोय. सर्वच फलंदाज आउट होत आहेत. प्रणित चांगली बॅटिंग करत होता पण प्रणित सुद्धा आउट झाला. त्यासोबत आता प्रशांतही आउट झालाय. सर्वेश नवीन फलंदाज आलाय. ट्रॅव्ह केल्या बॉलला पायामधला बॉल होता. ऑल ऑन द कार्पेट लॉंग ऑफला वाईडिश मध्ये फिल्डर येतोय. जितेश येतोय चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा 2 ने स्कोर बोर्ड पुढे जाईल. धावफलकावरती एकूण धावा 41 आणि आता गरज 10 मध्ये असूनही 37. उमेश पुन्हा सर्व्हिस साठी वॉट बॉल यॉर्कर आणि फुल लाईन सरळ स्टँड वरती जसं दाखवल्या त्याच रस्त्या वाकवल्या सर्वेच्या आणि धक्का बसला इथे 5वा. जय जलेश्वर वाडेकर संघाला.
धक्का बसलाय 5वा 41 वरती आणि आता जवळपास अर्धा संघ ढगा उठलाय. कपिल पाटील नवीन गोलंदाज. चेंडू झाले त्या षटका दिल 3 बाकी बॉल 9 धावा हव्यात 37 लक्षापासून. आता बराच दूर इथे मात्र ड्राव केलाय बॉलला. सिंगल झाले कंप्लीट. मिळेल फक्त सिंगल स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे तो चेंडूवरती उचलून फेकेल तोपर्यंत एक किती दुराने फारसं काही बिघडणार नाही. वाकळा संघाचं मोठ्या फटके मारावा लागतील. आता गरज 8 बॉल आणि 36 धावायचे म्हणजे 6 षटकार 8 बॉल मध्ये. प्रयत्न करतोय फलंदाज नीरज पण प्रयत्नानं अपयश. डॉट बॉल येतोय. बॅटचा फ्लो बॅट तर वेगानेच फिरते हवेमध्ये. पॅड आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा 7 मध्ये अजून हव्यात 36. 6 मध्ये 41 बनताना बघितले. 6 मध्ये 39 6 मध्ये 30 उंबारण्याच्या मैदानावरती 6 मध्ये 28 बनलेत. पण आता फलंदाज झाला बाद आणि आता गरज 6 मध्ये 36 धाव्यांची. नवीन फलंदाज निशांत ओम शेलर आला. सॉरी माफ करा. बॉलिंग ट्रॅक वरती निशांत येतोय सेकंड स्पेल मध्ये आणि 6 बॉल 36 फुल्लर आहे. दगडी पुढ्यामध्ये पडलेला बॉल ओपीच चांगला फटका होता. लॉंग ऑफ लो फिल्डर उभा आहे. मिळत फक्त सिंगल प्रोटेक्शन दिलं गेलंय. जितेश उभा आहे. जितेश उभा लॉंग ऑफला आणि गेल्या कित्येक वर्ष जितेशने वाकळा संघाला दिली आहेत. वाकळांमध्ये जर पहिली 4 व्हीलर कार कोणी आणली असेल तर तो जितेश भोईर. 2015 साली मात्र जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची 4 व्हीलर जिंकली होती तोच जितेश अजूनही संघामध्ये मात्र खेळतो आणि सध्या सीमारेषेच्या दिशेने फिल्डिंग करतो. कधी कधी त्याला एसच्या मागे बघतो पण कधी कधी तो सीमारेषा लगतही उभा असतो. आणि गरज आता इथनं 34 4 बॉल 34 लक्ष महाग आहे. पण आता फॉर्मॅलिटीज स्विच हिट फटका चांगला आहे. या फटक्यांना मात्र आता उशीर झालाय. बॉल चाललाय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॉल आणि आता 30 धावाची गरज. झाला धावा एकूण 48. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेटला ऋषी. एकच धाव मिळेल. 1 ने फलक पुढे जाईल. 49 2 बॉल आणि 29 फॉर्मॅलिटीज आणि फक्त औपचारिकता आणि जवळपास सामना आता सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकळांच्या दिशेने उमेशजी पाटील याने पुरस्कृत केलेला संघ मागे चाललाय. बीट लॉंग स्टॉकला चाललाय आणि नशिबाचा चौकार येतोय 22चा आणि या मिळतात धावा 4 4 ने फलक 53 आणि 50 अप 53 झालेत. पण आता 1 बॉल आणि 25 धाव्यांची गरज. बॉल हवेमध्ये इथे आणि झेल टिपलाय. शेवट आणि सामना संपलाय. अंपायर कॅच होती का संदीप सर? बॅट कट होती. यस फलंदाज बाद आहे आणि शेवटच्या बॉलवरती निशांतला अजून एक विकेट मिळते आणि सामना संपला. सामना जिंकलाय तो
सोनूमोनी 11 जीडी स्पोर्ट्स वाकळाने 24 धाव्याच्या फरकाने सामना जिंकला आणि थेट दुसऱ्या फेरीमध्ये आता फाईट करेल जिथे संघ असेल. आपण बघतोय मोठी देसाई